8 मेच्या रात्री भारतानं पाकिस्तानचे एकूण 50 ड्रोन पाडले अशा बातम्या शुक्रवारी सकाळी आल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली. त्यात भारतानं पाकिस्तानचे 300 ते 400 ड्रोन पाडले असं सांगण्यात आलं. याच पत्रकार परिषदेत पाकिस्ताननं नागरी एअरस्पेसचा ढाल म्हणून वापर कसा केला, भारताबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी पाकिस्तान काय करतोय अशी बरीच माहिती देण्यात आली. पण 9 मेच्या रात्री सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरूच राहिल्या. पाकिस्ताननं भारतातल्या 26 शहरांवर ड्रोन हल्ले केले. त्यामुळं 20पेक्षा जास्त ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आला होता. भारतानं पाकिस्तानचे अनेक ड्रोन हाणून पाडले असले तरी फिरोजपूरमध्ये ड्रोन पडून आग लागल्याची आणि 3 लोक जखमी झाल्याची घटना घडली आहे. हे सगळं सुरू असतानाच पाकिस्तानकडून एलओसीवर सातत्यानं गोळीबार सुरूच होता. त्याचबरोबर दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचा धडाका होता. दरम्यान पाकिस्ताननं भारताविरोधात मिलिटरी ऑपरेशन सुरू केल्याची माहितीही माध्यमांकडून देण्यात येते. 9 मेच्या रात्री नेमकं काय घडलं, पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतानं कसं प्रत्युत्तर दिलं, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी बोलूयात एलओसी आणि जम्मू काश्मीरमध्ये घडलेल्या घटनांबद्दल. 9 मेला संध्याकाळी 7:15 वाजता जम्मू काश्मीरमधील उरी आणि पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्ताननं गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. पण रात्री 7:45च्या सुमारास पाकिस्ताननं गोळीबारासह उखळी तोफांचा मारा सुरू केला. उरी आणि पूंछ सोबतच तंगधार एलओसीवरही गोळीबार करण्यात आला. तंगधार हे कुपवाडा जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं गाव आहे. पण भारतीय सैन्यानं निकरानं प्रतिकार करत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. पण जम्मूमधल्या काही जिल्ह्यांमध्ये गोळीबार सुरू असताना जम्मूच्या अनेक भागात सुरक्षेच्या कारणावरून ब्लॅकआउट करण्यात आला. रात्री 8:30च्या दरम्यान काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. तर आरेसपुरामध्येही पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. 8:50 जम्मूमधल्या उधमपूरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला आणि त्याचवेळी पूंछमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा गोळीबार सुरू केला. पाकिस्तानी सैन्यानं एलओसी जवळ केलेल्या जोरदार गोळीबारानंतर काश्मीरच्या 3 सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या हजारो लोकांना बंकर किंवा इतर ठिकाणी हलवण्यात आलं. पाकिस्ताननं नागरी वस्त्यांवर विनाकारण गोळीबार सुरू केल्यानंतर प्रशासनाकडून ही दक्षता घेण्यात आली. जम्मूमध्ये ब्लॅकआउटच्या दरम्यान भारतानं पाकिस्तानी ड्रोन सुद्धा इंटरसेप्ट केले. 10:15 वाजता श्रीनगर विमानतळावर स्फोट झाल्याची बातमी आली. या सगळ्या दरम्यान जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी नागरिकांना आवाहन केलं की माझी जम्मूमधल्या आणि आसपासच्या नागरिकांना विनंती आहे की कोणीही रस्त्यावर थांबू नका. पुढच्या काही तासांसाठी सगळ्यांनी घरात किंवा सुरक्षित ठिकाणी थांबा. तसंच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणीही सत्यता तपासल्याशिवाय कोणत्याही गोष्टी पसरवू नका. आपण यातून व्यवस्थित बाहेर पडू असं उमर अब्दुल्ला यांनी म्हटलं. पाकिस्तान पुन्हा ड्रोन किंवा मिसाईलद्वारे हल्ला करू शकतो हे ओळखून भारताकडून बॉर्डरलगतच्या शहरांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं. साधारण 7:45च्या सुमारास जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आल्यानंतर श्रीनगरमध्ये सुरक्षेच्या कारणावरून ब्लॅकआउट केलं गेलं. साधारण 9:50 संपूर्ण काश्मीर खोऱ्यात ब्लॅकआउट केल्याची बातमी आली होती. साधारण 9 वाजता पंजाबमधल्या जालंधरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला. त्यानंतर 9:15 वाजता राजस्थानच्या बाडमेर आणि श्रीगंगानगरमध्ये रेड अलर्ट जारी करत ब्लॅकआउटचे सायरन वाजले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास श्रीगंगानगरमध्ये ग्रीन अलर्ट देण्यात आला आणि ब्लॅकआउट हटवण्यात आलं. 8:45 वाजता जैसलमेर, फिरोजपूर, पठाणकोटमध्ये संभाव्य धोका ओळखून ब्लॅकआउटचे सायरन वाजवण्यात आले. गुजरातमधल्या बनासकांठ इथल्या 24 सीमावर्ती गावांमध्ये रात्री 9:45च्या आसपास ब्लॅकआउट झाला. त्यानंतर रात्री 10 वाजता गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात ब्लॅकआउट करण्यात आला. आता फक्त त्या 9 ते 10 ठिकाणांवरच ब्लॅकआउट झाले अशातली गोष्ट नाही. पाकिस्तानचे ड्रोन हल्ले भारताच्या डिफेन्स सिस्टीमनं ओळखले आणि त्यातून अनेक ठिकाणी ब्लॅकआउटचे सायरन वाजवत सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची पावलं उचलली गेली. पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्यासाठी तुर्कीनं दिलेली असिस गार्ड सॉंगर ड्रोन्स प्रामुख्यानं वापरली होती. पाकिस्ताननं 9 मेच्या रात्री सुद्धा याच ड्रोन्सचा वापर केला. रात्री 9 वाजता सांबा नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन्सचा हल्ला झाला. राजौरीमध्येही भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानी ड्रोन्स पाडले. रात्री 9:15च्या दरम्यान पाकिस्ताननं अमृतसर शहरावर ड्रोन हल्ला केला. अमृतसरमध्ये त्याआधीच ब्लॅकआउट करण्यात आला होता. रेड अलर्ट सुद्धा देण्यात आला होता. सोबतच शेजारच्याच तरनतारन जिल्ह्यातही हाय अलर्ट होता. त्यामुळं रात्री 8 वाजताच गुरु ग्रंथ साहिबच्या प्रती तरनतारनच्या सिंहसभा गुरुद्वारातून अमृतसरमधल्या गुरुद्वारा रामसर साहिब इथं हलवण्यात आल्या. पाकिस्तानकडून हवाई दलाच्या अवंतीपोरा हवाई तळावर ड्रोन हल्ला झाला.
इथे मोठ्या स्फोटाचा आवाजही ऐकू आल्याचं सांगण्यात आलं असलं तरी भारतानं हा ड्रोन हल्ला परतवून लावला. रात्री 9:30 वाजता राजस्थानमधल्या पोखरणमध्ये पाकिस्ताननं 32 मिनिटात 2दा ड्रोन हल्ले केले. पोखरण आकाशात मोठ्या संख्येनं ड्रोन आले होते, पण ते सगळे ड्रोन भारतीय सैन्यानं हाणून पाडले. 9:15च्या दरम्यान अमृतसरमध्ये भारतानं 4 पाकिस्तानी ड्रोन्स इंटरसेप्ट केले. त्याचवेळी राजस्थानच्या जैसलमेरमधल्या आर्मी छावणीच्या जवळ पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केला, जो भारतानं निष्फळ ठरवला. कच्छमध्ये भारतानं 10 पाकिस्तानी ड्रोन्स हाणून पाडले. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार पाकिस्ताननं भारताच्या बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नागरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगड जट्टा, जैसलमेर, बारमेर, भूज, कुवरबेट आणि लखीनाला अशा 26 जागांवर शेकडो ड्रोन हल्ले करण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलंय. तसंच पाकिस्ताननं फतेह-2 या बॅलिस्टिक मिसाईलनंही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान भारतानं हरियाणात हे मिसाईल हवेतच उडवून पाकिस्तानचा हा हल्ला परतवून लावल्याची माहिती देण्यात येते. तसंच शनिवारी सकाळी पठाणकोटच्या एअरबेसवरही पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण तो सुद्धा भारतानं निष्फळ ठरवला. दरम्यान पाकिस्तान लष्करानं भारताविरोधात ऑपरेशन बुन्यानुन मार्सूस लॉन्च केल्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे. याच ऑपरेशनच्या माध्यमातून भारताविरोधात पाकिस्तानकडून हल्ले केले जात आहेत. दरम्यान भारताकडूनही पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं जात आहे. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार भारतानं पाकिस्तानातील 3 एअरबेसवर मिसाईल आणि ड्रोन हल्ले केलेत. पाकिस्तानातील चकवालचा मुरीद एअरबेस, पाकिस्तानी पंजाबमधील शोरकोट एअरबेस, रावळपिंडीतील नूरखान एअरबेसवर भारतानं हल्ले केल्याची माहिती देण्यात येते. तसंच पाकिस्तानातील दहशतवाद्यांचं लॉन्च पॅडही भारतानं उद्ध्वस्त केल्याची बातमी देण्यात येते. भारतावर ड्रोन हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानच्या हवाई हद्दीत 11 प्रवासी विमानं उड्डाण करत होती. यामध्ये दुबईहून येणारं एक विमान लाहोरमध्ये उतरणार होतं. भारतानं प्रत्युत्तर देऊ नये म्हणून पाकिस्ताननं पुन्हा एकदा आपल्याच नागरिकांचा ढालीसारखा वापर केला. भारतानंही पाकिस्तानच्या हवाई हद्दीत काही ठिकाणी ड्रोन हल्ले केल्याची माहिती देण्यात येते. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार भारताच्या तगड्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या जोरावर भारतानं पाकिस्तानचे ड्रोन हल्ले मात्र प्रत्येक ठिकाणी हाणून पाडलेत. काही ठिकाणी एकाच वेळी 9-10 पेक्षा जास्त ड्रोन भारतानं निष्फळ ठरवलेत. पण रात्री 10 वाजता फिरोजपूरमधल्या खाईसेमा गावात एका घरावर ड्रोन पडला आणि त्यामुळं मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत त्या घरातले काही लोक जखमी झाले. जखमींना लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तसंच काही वाहनांनाही आग लागली. या स्फोटात जखमी झालेल्या एका महिलेची तब्येत गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. ड्रोन पडल्यानंतर लागलेल्या आगीत ही महिला प्रचंड भाजली, पण सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यामुळं सध्या परिस्थिती बिघडते. त्यामुळं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सगळ्या अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय रजा सोडून स्टेशन रजांसह सगळ्या प्रकारच्या रजा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. याआधी मंजूर केलेल्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले. पाकिस्तानच्या संभाव्य ड्रोन आणि मिसाईल्स हल्ल्यांमुळे सुरक्षेच्या कारणावरून भारतानं 32 एअरपोर्ट्स 15 मे सकाळी 5:20 बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. हा निर्णय नागरी आणि हवाई मंत्रालयाकडून घेण्यात आलाय. नागरी विमानांच्या आणि काही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतलेला असू शकतो. दरम्यान जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून एक महत्त्वाची माहिती दिली आहे. जम्मू काश्मीरमधील प्रशासकीय अधिकारी राजकुमार थापा यांच्या घरावर ड्रोन हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये राजकुमार थापा यांचा मृत्यू झाल्याची ही माहिती उमर अब्दुल्ला यांच्याकडून देण्यात आली आहे. 9 मेच्या रात्री सीमेवर प्रचंड घडामोडी घडत असतानाच दिल्लीत मात्र बैठकांचा सपाटा सुरू होता. दिवसभर केंद्रीय मंत्र्यांच्या खातेनिहाय महत्त्वपूर्ण बैठका झाल्या, पण रात्री चर्चा झाली ती उच्चस्तरीय बैठकांची. संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तिन्ही लष्कर प्रमुख आणि CDS अनिल चौहान यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि NSA अजित डोवालही उपस्थित होते. रात्री 9च्या सुमारास ही बैठक तब्बल 1 तास 50 मिनिटांनंतर संपल्याची बातमी आली. पण लष्कर प्रमुखांच्या जाण्यानंतर NSA अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री S जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. तसंच भारतीय गुप्तचर विभागाचे म्हणजे IBचे संचालक तपन डेका आणि रॉचे प्रमुख रवी सिन्हा हे देखील 9 मेच्या रात्री पंतप्रधानांना भेटले. या सगळ्या भेटींआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी सैनिकांच्या एका ग्रुपला भेटले होते, ज्यामध्ये माजी एअरफोर्स चीफ, माजी नेव्ही चीफ,
माजी आर्मी चीफ आणि काही माजी वरिष्ठ पदावरच्या सैनिकांचा समावेश होता. त्यांच्यामध्ये सध्याच्या परिस्थितीवर महत्त्वाची चर्चा झाली असंही सांगण्यात आलं. शनिवारी सकाळी 10 वाजता परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून याबाबतची सगळी माहिती देण्यात येणार आहे. याच दरम्यान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानला शांतता राखण्याचा सल्ला दिलाय अशा बातम्या झळकल्या. तर व्हाईट हाऊसकडून दोन्ही देशांना शांततेचं आवाहन करण्यात आलं. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट म्हणाल्या की भारत पाकिस्तानच्या तणावाच्या स्थितीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि NSA लक्ष ठेवून आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे की भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव लवकरात लवकर शांत झाला पाहिजे. परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोही दोन्ही देशांच्या नेत्यांसोबत संपर्कात असून हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करतायत असं अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळं आता अमेरिका काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच G7 राष्ट्रांनीही दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान शनिवारी IMF मध्ये पाकिस्तानला कर्ज न देण्याबद्दल भारताकडून भूमिका मांडण्यात आली. पाकिस्तान या पैशांचा वापर दहशतवादाला पैसा पुरवण्यासाठी करत असल्याचं भारतानं सांगितलं. पण तरीही IMF कडून पाकिस्तानला $1 अब्ज कर्ज देण्यात आल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. त्यामुळे याबाबत आता भारत काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शुक्रवार रात्रभरात भारत पाकिस्तान तणावादरम्यान नक्की काय काय झालं याची सगळी माहिती आपण घेतली. याबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.